नमस्कार, मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज आपण पाहू शकता की निष्ठावंत शिवसैनिक इथे जमलेले आहेत. पाहू शकता नागाव उपप्रमुख समाधान निकम आपल्यासोबत आहेत. काल अमित शहा आले होते, तर तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? काय काय बोलून गेले उद्धव साहेबांना ते? अमित शाह साहेब जे काय बोलून गेले त्यात काही तथ्य नाही आहे. थोडक्यात एकच सांगेन की आसाममध्ये एका शिंगाचा गेंडा असतो. तो गेंडा काल तिथे काही झाडं तोडून गेला आहे, काही वस्ती उद्ध्वस्त करून गेला आहे. आज आमचा ठाणेवाग, मातोश्रीचा ठाणेवाग आज येऊन तिथली परिस्थिती एक निष्ठेने सांभाळणार आहे आणि आम्ही सगळे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहोत. अरे आवाज कुणाचा, ही ताकद कोणाची? शिवसेनेची. भारतीय आमची एकदम 100% विजय होणार आहे. त्यानंतर मी आमचे वरिष्ठांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावं. बोला काय? काल अमित शहा येऊन गेले, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय म्हणून अमित गेले शहा आपल्या येऊ दे किंवा मोदी येऊ दे, पालघर जिल्ह्यामध्ये भगवा फडकणारच डोलाने. आज संपूर्ण भारतामध्ये मोदी लाट गेलेला मोदी, अख्ख्या जगातला खोटारडा पंतप्रधान असेल तर मोदी. खाली बोलबचन करून 10 वर्षे घालवले. काय बेरोजगारांना रोजगार दिला का? 15 लाख खात्यामध्ये टाकणार, 15 रुपये टाकलेत का? आपल्या महाराष्ट्राच्या हक्काच्या कंपन्या गुजरातमध्ये घेऊन गेला. आता महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 8 सीटा येऊ शकत नाही या भाजप शिंदे गटाच्या. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आज आमचा ठाणेवाग उद्धव बाळासाहेब ठाकरे वसईमध्ये येतो आणि आव्हान देतो या विरोधकांना, यांची डिपॉझिट जप्त, दोघांची डिपॉझिट, वसई विकास आणि भाजपची डिपॉझिट जप्त होईल एवढीच विनंती करतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे आहेत. गरीब को 1 लाख रुपए खाते में जमा करेगा. 1 साल में 1 लाख. इंडिया आघाड़ी का सरकार आएगा गरीब को. अभी इधर आए सब गरीब ही है. इंडिया आघाड़ी सरकार